छत्रपती संभाजीनगरात गॅस टंचाईतही 35,000 विद्यार्थ्यांचा आहार वाफेवर तयार केला जातोय। फक्त 10% गॅस वापरून अन्न अमृत फाउंडेशनकडून विद्यार्थ्यांना आहार पुरवला जातोय। हरियाणाला संघाची प्रतिनिधी बैठक पार पडली। सगळ्या समाजाला बरोबर घेऊन उभं करायचं हा विचार चालला आहे। स्वत्व जागा होईल, स्वदेशी स्वराज्यातून काही करता येईल का याबाबत चर्चा झाल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र संघचालक सुरेश नाना जाधव यांनी दिली आहे। अकोल्यात हॉटेल व्यावसायिकांनी अकोलाचे जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन केलं। व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा सुरू करावा या मागणीसाठी हॉटेल्स आणि उद्योग व्यावसायिकांनी धरणे आंदोलन केलं। भिवंडी तालुक्यातील आदिवासी कातकरी गरीब आणि गरजू महिलांना राशन दुकानात राशनप्रमाणे सॅनिटाइज पॅड उपलब्ध करून देण्याची योजना सुरू करण्याची श्रमजीवी संघटनेनं तहसीलदार कार्यालय येथे आंदोलन करत मागणी केली। पिंपरी चिंचवड मधील मामुर्डी येथे किराणा दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली। आगीची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महापालिका तसेच पीएमआरडीए अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवलं गेलं। आगीत दुकानाचं नुकसान झालंय। गुढीपाडव्यापूर्वी ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे। सोने चांदीच्या दरात घसरण झाली आहे। सोन्याच्या दरात तब्बल 4,000 रुपयांची तर चांदीच्या दरात 17,500 रुपयांची घसरण झाली आहे। अष्टविनायक गणपती मंदिरांपैकी एक असलेल्या रायगडच्या पाली येथील बल्लाळेश्वर मंदिरातील प्रसादालय बंद झाले। युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅस सिलेंडर अपेक्षित प्रमाणात मिळत नसल्यानं देवस्थान ट्रस्टनं हा निर्णय घेतला आहे। ठाण्यात 50% हॉटेल गॅस कमतरतेमुळे बंद आहे। गॅस सिलेंडर कमतरतेमुळे अनेक बँकेट हॉलच्या बाहेर चुलीवर जेवण बनवायला सुरुवात झाली आहे। कागल तालुक्यातील वंदूर गावातील पत्रकार महेश कांबळे यांच्या लग्न सोहळा पार पडला। या लग्नात नवऱ्याच्या मित्रांनी चूल आणि शेणी भेटवस्तू दिल्या आणि वधूवरांना मित्रांनी लग्नाच्या शुभेच्छा दिल्या। पालघर जिल्हा परिषदेसमोर कंत्राटी शिक्षकांकडून आंदोलन करण्यात आले। काही दिवसांपूर्वी पेसा भरतीतील शिक्षकांना कायमस्वरूपी शिक्षण सेवेत रुजू करून घेण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर इतर प्रवर्गातील शिक्षकांनी समान न्यायाची मागणी करत आंदोलन केलंय। जळगाव येथील साईबाबा मंदिराच्या भक्तनिवासाचा स्लॅब कोसळला। 7 कामगार जखमी झाले। ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मजुरांना तात्काळ बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलंय। नवी मुंबईतील सानपाडा परिसरातील पाम बीच रोडवर भरधाव वाहनानं दुचाकीला धडक दिली। या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक अल्पवयीन मुलगी गंभीर जखमी होती। या प्रकरणी सानपाडा पोलीस ठाण्यात 23 वर्षीय चालक सागर सांढा आणि 20 वर्षीय कृष्णा रावरिया विरोधात गुन्हा नोंदवलाय। पोलीस अधिक तपास करतायत। अहिल्यानगरमधील संजीवनी उद्योग समूह आणि शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यानं व्यावसायिक गॅसला पर्याय म्हणून इथेनॉलवर चालणाऱ्या स्टोव्हचे यशस्वी संशोधन केले। त्यामुळे हॉटेल व्यावसायिक आणि उद्योगांना स्वस्त इंधनाचा पर्याय मिळण्याची शक्यता आहे। ब्रिटिश काळापासून प्रलंबित असलेल्या आकारी पडीत जमिनींचा प्रश्न आता पुन्हा एकदा पेटण्याचे संकेत शेतकरी संघटनेनं दिले। श्रीरामपूर तालुक्यातील आकारी पडीत शेतकऱ्यांच्या जमिनी संदर्भात उच्च न्यायालयानं दिलेला निकाल आणि मंत्रिमंडळानं घेतलेल्या निर्णयाला 1.5 वर्ष उलटूनही सरकारनं कोणतीही ठोस अंमलबजावणी न केल्यानं शेतकरी आक्रमक झाले। मागील अनेक दिवसापासून भंडारा तालुक्यातील अनेक रस्त्यांची चाळण झालेली आहे। सर्व रस्त्यांच्या नूतनीकरणासाठी रास्ता रोको आंदोलन नागरिकांनी केले। यावेळी काही प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली होती।